या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। गोरज मुहूर्तावरची लगबग, मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो वराडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे 26 जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला। लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचं दुसरं वर्ष होतं। प्रारंभी 26 जोडप्यांना सजवलेल्या बग्गीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली। स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगणापासून सुरुवात झालेली ही वरात सत्यम चौक, साईबाबा चौक, 70 फूट रस्ता, संत तुकाराम चौक, अशोक चौक, वालचंद महाविद्यालय, कर्णिक नगर मार्गे पुन्हा स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर आली। या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वराडीने मोठ्या आनंदात स्वागत केलं। सायंकाळी 5:42 वाजताच्या गोरज मुहूर्तावर 26 नव्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला। पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठ शाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतुलू आणि आत्माराम चिप्पा पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करून घेतले। अक्षता पडताळ, ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणी मंगळसूत्र, जोडवे, हार, बाशिंग, शालू, गजरे, गुच्छ, चप्पल, तर वरांसाठी जोधपुरी कपडे, फेटा, हार, बाशिंग, गुच्छ, बूट देण्यात आले। तसेच वधूवरांसाठी बाळकृष्ण, कपाट, स्टीलची पाण्याची टाकी, कळशी, 5 ताट, वाट्या, पेले, प्लेट, बादली, परात, तांब्या तसेच अन्य संस्कार उपयोगी साहित्य देण्यात आले। विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत कोठे, पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या। विवाहस्थळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात वराडींनी यावेळी रक्तदान केलं। डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं रक्त संकलन केलं। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू, पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्री कांचना यन्नम, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, शहाजी पवार, अविनाश महागावकर, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते, देवेंद्र भंडारे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, प्रथमेश कोटे, विनायक कोंड्याल, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, श्रीनिवास कर्ली, गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, राजकुमार हंचाटे, उमेश गायकवाड, मेघना तेमूल, श्रीनिवास पुरुड, राधिका पोसा, सुनीता कामाटी, प्रतिमा मुदगल, श्रीकांत डांगे, केदार उंबरजे, दशरथ गोप, सत्यनारायण बोल्ली, ब्रिजमोहन फोपलिया, पेंटप्पा गड्डम, बाळासाहेब बागमारे, मोनिका कोटे, धनश्री कोंडाळ, राधिका चिलका, कुमुद अंकारम, भाजपाचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे, श्रीनिवास दायमा, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलते, त्याचबरोबर भाजपाचे माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी राजकीय, प्रशासकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शिक्षण, वैद्यकीय, पत्रकारिता, विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन केलं। विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतला। सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधूवरांना श्री अयोध्येप्रमाणे भगवा ध्वज भेट, मंदिर पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून तीर्थक्षेत्र श्री अयोध्येमध्ये मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सत्संगचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते स्वस्तीच्या जयघोषात भगवा ध्वज फडकवण्यात आला। श्रीराम मंदिराच्या संकल्पाच्या पूर्णाहुतीचा आनंद म्हणून स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील भगवा ध्वजाप्रमाणे कुविदार वृक्ष ओमची प्रतिमा असलेला भगवा ध्वज घरावर लावण्याकरता भेट देण्यात आला। तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी हा ध्वज भेट स्वरूपात दिला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपक्रमाचं सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वराडी मंडळींनी कौतुक केलं। 24 वधूवरांना आशीर्वाद देण्याचा योग आला। खऱ्या अर्थानं कोठे कुटुंबाला समाजसेवेचा वारसा त्या कुटुंबात अनेक सामाजिक उपक्रम हे कुटुंब सातत्याने राबवत असतं
आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मधल्याचे आमदार आदरणीय देवेंद्र कोटे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात. पाठीमागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होतोय. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन. आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या चुलत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात. त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सोहळा आपण आयोजित केला आणि मला 2 दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपत्नीक त्यांनी माझ्याकडे आले आणि तेव्हा या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसाराच्या उपयोगाच्या वस्तू का विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं अगदी आपल्या घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंबहुना त्याच्याही पेक्षा चांगला विवाह सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले आणि त्याची जी आत्मीयता या विवाहाबद्दल होती ती खऱ्या अर्थानं सामान्य जनतेबद्दल त्यांचं असणारं प्रेम यातून दिसतं. मी पुन्हा एकदा या सगळ्याच दाम्पत्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन. त्यांचं आयुष्य भरभराटीचा आणि उज्ज्वल हो. त्यासोबत जो सेवेचा वारसा कोठे कुटुंबाला आहे तो सेवेचा वारसा असा सातत्यानं पुढे जावा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र कोटेंसोबत त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत राहावे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि देवेंद्र आपण मला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आणि या ऐतिहासिक सोहळ्याचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी येण्याची संधी निर्माण करून दिली. आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद. जयकुमार गोरे हो त्या आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानतो. माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत दादासाहेब कोठे सामाजिक कार्याचा मुलीला आदर्श वेळासमोर ठेवून तो पुढे घेऊन येण्यासाठी आम्ही सर्व कोठे कुटुंबीय हे कार्य जबाबदारी पुढे घेऊन जातो. माझे कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश, लहान बंधू श्री प्रथमेश व आम्ही सर्वजण कोठे परिवार आदरणीय तात्या स्वर्गीय महेश सिन्हा व माझे वडील स्वर्गीय राजेश यांच्या आशीर्वादाने हे सर्व सामाजिक कार्य करत आहोत. या कार्यासाठी नेहमीच आपल्या सर्वांचे पाठीशी असणारे महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच आपल्या प्रतिष्ठानचे कार्य यशस्वीपणे सुरू आहे. यंदाच्या वर्षी विवाह सोहळ्याचे 2रे वर्ष असून या विवाह सोहळ्यामध्ये 24 जोडपे विवाहबद्ध होते. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय जयकुमार गोरे हो, कोल्हापूरचे पोलीस आयुक्त म्हणजे एम राजकुमार साहेब, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन साहेब, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष वैद्यताई तळवळकर, सर्वच राजकीय पक्षातील मान्यवर लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील अधिकारी, त्याचबरोबर आवर्जून आशीर्वाद द्यायला आलेले आपले महाराज यांचा मी मनापासून आभार मानतो. या विवाह सोहळ्यास सर्व शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहिले त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. व या विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी ज्ञात आत्म्यात
जितक्या जणांनी विशेषतः कोठे परिवार प्रयत्न करणाऱ्या भारतीय पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व नवदंपत्यांना त्यांच्या पुढील वर्गांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्या आशीर्वादाने पुढील वर्षी हा विवाह सोहळा करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. एवढी माहिती या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.